हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आमचा शिलाँगमधला पहिला दिवस. तर आज आम्ही शिलाँग हे शहर फिरणार आहोत. मग काय, बसलो गाडीत आणि निघालो. मेघालय स्टेटमधले सुंदर शहरापैकी एक शहर म्हणजे शिलाँग. तर सगळ्यात पहिले गेलो आम्ही वर्ड्स लेक शिलाँग या पार्कमध्ये. याची तिकीट होती 20 रुपये. मग तिकीट काढली आणि गेलो अंदर. एंट्री करताच आम्हाला एकदम मस्त सुंदर व्ह्यू पाहायला भेटला. पाहू शकता किती मस्त आहे. तर हे सर्व यांनी बांबूपासून बनवलं आहे. पहा किती मस्त बनवलं आहे. तर इथं आताच प्रोग्राम झाला वाटते. पाहू शकता किती मस्त मॅनेजमेंट केली आहे यानं. मग या लॉनच्या बाहेरून पहा किती मस्त फोटो लावलेले आहेत. मग या पार्क मधला व्ह्यू पहा, मस्त तलावाचा, मधातून पूल गेला आहे. पार्क मधली सुंदरता पहा किती मस्त आहे. तर हे जे पाण्यात दिसते तुम्हाला, हे मासोळीसाठी खाले बनवलं आहे. हा पूर्ण पार्कचा मॅप पहा कसा बनवला आहे, गोटे गोटे. कॅफे पण आहे. इथं बोटिंगची पण व्यवस्था केली आहे. पूल सध्या बंद आहे वाटते. फुलं पहा किती मस्त उगवले आहे तिथं. किती पद्धतशीर मेंटेनन्स केला आहे यानं. पर्पल कलरचं झाड, म्हणजे पर्पल कलरचं नाही, त्याला पर्पल कलरचे फुलं होते. मग झाला आमचा पार्क फिरणं. आता चाललो आम्ही नेक्स्ट पॉइंटले. मग आता आलो आम्ही चर्च मध्ये. चर्च पाहू शकता किती मोठा आहे. तर हे मंदिर नाही होय, चर्च होय. म्हणजे आपल्या भाषेत मंदिर. चर्च मधला वरचा व्ह्यू पहा किती मस्त आहे. तर इथं पाण्यात पैसे पण टाकले आहेत. आता आलो आम्ही नेक्स्ट पॉइंट वर. मला असं वाटते हा पण पार्कच आहे एक. शिलाँग मध्ये कुठेही जासान तुम्हाला एवढे सुंदर सुंदर फुलं पाहायला भेटतात की बस, असं वाटते सगळे तोडून आपल्या बॅगेत भरून घेऊन जा. आता हा पार्क मधला व्ह्यू पहा. याच्यात खेळागिळाले लेकराले सामायनी आहे वाटते. इथं जरासं एन्जॉयमेंट आहे. मग आम्ही बसून पाहिलो उलसक. गुलाबाचं फुल पहा किती मोठं आहे. तर हे पहा, हे दोघ जण वजन मोजून राहील. ते कोणाचं जास्त आहे कोणाचं जास्त आहे. आलो अजून पुढे. मग आम्हाला दिसले खेळणे, पण हे लहान लेकराचे होते, आमचे नव्हते. मग इथं असं काहीतरी चेसची जागा बनवली आहे. तिथं आय लव्ह चेस लिहिलं होतं आणि हे असे बोर्ड बनवले होते, पण गोट्या नव्हत्या त्याच्यावर. मग हा बदकासारखा मोठाचा मोठा पक्षी दिसला बाई हो. मस्त बसला होता आरामशीर. त्याची चोच पाहा किती मोठी आहे. तो या तलावात मासोळ्या पहा किती आहेत. बुदुक 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 करू राहिले. ते खाले टाकणं चालू होतं. ते एका ठिकाणी पाय ना किती मोठ्या येऊ राहिले. मग म्हटलं मी टाकून पाय तू उलसक कशा येतात. तर आणि म्या टाकल्यावर आल्या बाई हो, पाय ना किती मोठ्या आहेत. मग निघालो आम्ही पुढे. या फुलाईचे तोंड पहा जसे की कार्टूनच होत. इच्छा बाईचा पोशाख पहा. मग थोडासा नाश्ता करावं म्हटलं, भूक लागली होती. तर हे काहीतरी भेल चाट सारखं आलू गिलू टाकून मस्त बनवून राहील. गोल गोल फिरून
मग त्याच्यावर सगळा माल मसाला टाकला बाई हो, पण खाऊन पाहिलं तर भलं टेस्टी लागलं पण ते. मग निघालो आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशनवर. इथून पहा शहर किती मस्त दिसून राहिलं, तर अशी इटली टाईपच फिलिंग येऊन राहिली. किती मस्त आहे. मग मस्त व्ह्यू एन्जॉय करत करत चाललो नेक्स्ट पॉइंटवर. मग तिथं एक बाई आली, त्यानं तिचे फ्रुट्स दाखवले, तर मग तिची आम्ही स्ट्रॉबेरी घेतली. मग आलो आम्ही शिलाँग पिक पॉइंटवर. इथून पूर्ण शिलाँग शहर दिसते म्हणते. मग चाललो होतो आम्ही वरत शिलाँग शहर पाहिले मस्त. बापरे, पाना किती मस्त आणि किती मोठं शहर आहे. तर पूर्ण हे शहर पहाडावर वसलं आहे. मग इथचे कॉस्ट्युम घालून फोटो काढणं होते वाटते चालू. मी काही घातले नाही. हे कॉस्ट्युम इथच्या लोकांना चांगले दिसते, आपल्याला तर भलकच वाटते ते. आता आलो आम्ही नेक्स्ट पॉइंटले, म्हणजे एलिफंटा फॉल पाहिले. गर्दी तर बम होती, असं वाटते पाहिलेच भेटीन नाही की काय. हा फॉल 3 सेक्शन मध्ये डिवाइड झाला आहे. फर्स्ट सेक्शन पाहून राहिलो, आता सेकंड सेक्शन मध्ये जाऊ खाली. हे वय सेकंड. याला एलिफंटा फॉल कोण म्हणतात की या फॉलच्या खालून जे गोट्या आहेत ना, त्यावर एलिफंट सारखं काहीतरी आकृती होती, म्हणून त्याला एलिफंटा फॉल म्हणतात म्हणते. हे वय तिसरं सेक्शन. हे पोरगी पाय किती मस्त फोटो काढून राहील ती पोज देऊन. झाला आमचा आता एलिफंटा फॉल पाहून. आता आलो आम्ही वरती. आता जाऊ नेक्स्ट डेस्टिनेशनवर. आता आलो आम्ही एअरफोर्स म्युझियम मध्ये. इथं फोटो व्हिडिओ वगैरे काही काढू देणं अलाउड नव्हते, म्हणून डायरेक्ट अंदरूनच व्हिडिओ स्टार्ट केला. पाहू शकता अंदरून किती मस्त आहे. तर सगळ्या विमानाची येणं फोटो गिटो मस्त आकृती काढून लावलेले आहेत. काही विमानाचे मॉडेल्स पण ठेवले आहेत. हे सगळे फायटर प्लेन्स आहेत, जे युद्धात वापरल्या जातात ना. ते जुन्या काळापासून तर मोठ्यापर्यंत कसं डेव्हलपमेंट झालं हे याच्यात सगळं दिलेलं आहे. इथं फायटर जेट गेम खेळण्यासाठी पण ऑप्शन होतं. इकडे कल्चर म्युझियम होतं. इकडे या कल्चरची सगळी जानकारी दिलेली होती त्यानं. जुन्या काळातल्या वस्तू आता पण मेंटेन करून ठेवणं किती मोठी गोष्ट आहे. त्या येईनं मस्त रचून ठेवलेले आहेत आणि सगळेले दाखवण्याचा त्याचा प्रयत्न आहे. हे असलीवालं हेलिकॉप्टर आहे म्हणते, फक्त याच्या मशीन गिशीन काढून ठेवल्या म्हणते.
थंड वाटते. जनावर उडते म्हटलं हवे. झालं आमचं सर्व म्युझियम फिरून, सगळे पॉइंट फिरून आता निघालो आम्ही रूमच्या रस्त्यानं. असा होता आमचा शिलाँगचा पहिला दिवस. अजून 2 दिवस पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.